तर आता आपण मॅरिनेट करणार आहे. तर मॅरिनेशनसाठी सगळ्यात पहिले आपण याच्यामध्ये ना लाल चटणी पावडर टाकायची. आपल्याला जेवढी लागेल तेवढी तिखटाच्या हिशोबाने टाकायची. मी तर 2 चमचे टाकते. नंतर मग मी टेस्ट करेल आणि त्याच्या हिशोबाने मग परत आणि ॲड करेल. 2 चमचे टाकली. त्याच्यानंतर हळद 1 पाव चमचा टाकायची. त्याच्यामध्ये जिरे तुम्हाला आवडत असतील तर टाकायचे, थोडेफार मी टाकणार आहे. जिरे टाकले. आता त्याच्यानंतर मी ही आल्याचं आहे ना किसून घेतलं आहे. आलं तेवढंच टाकायचं किसून. तुम्ही पेस्ट पण करू शकता. आणि मी लसूण बारीक असं फाईनली चॉप करून घेतलेला आहे, तो टाकणार आहे. आणि मिरची पण तुमच्या हिशोबाने टेस्टनुसार तुम्ही टाकू शकता. मी इथं 2 मिरच्या घेतलेल्या आहेत मोठ्या. ते आता सगळं एकत्र हे सगळं एक वेळा हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर स्वादानुसार थोडंसं मीठ ॲड करते मी. मीठ लागेल तसं आपण परत ॲड करू शकतो आहे, पण सुरुवातीला थोडंच ॲड करा, कारण की पाणी भरपूर सुटतं कोबीला. आता हे सगळं हलवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ॲड करायचा आहे. हे सगळं व्यवस्थित एकत्र एकजीव झाल्यावर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर आहे ना फूड कलर ॲड करायचा असला ना, ते पण तुम्ही ॲड करू शकताय. पण मी इथं स्किप करते. मला आवडत नाही म्हणून मी ॲड करणार नाही आहे. आता याच्यामध्ये आपण काय टाकायचं आहे, हे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे 1 वाटी, ते ॲड करते मी. त्याच्यानंतर तसंच 1 वाटी मैद्याचं पीठ घेतलं आहे. हे सगळं एकत्र प्रॉपरली मिक्स करायचं. असं हळूहळू हाताने मिक्स करायचं. कोबीला पाणी सुटतं, त्यामुळे पीठ जर ॲड करायला लागलं तर करू शकतो आपण. तुम्ही बघू शकता आता हे जरासं कोबीला पाणी सुटलं आहे, जरा ओलसरपणा आला आहे. आता ह्याचे बॉल्स तयार करता येऊ शकतात, पण थोडं अजून त्याला मळायला लागणार आहे. मी मळते आणि तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता आता हे पीठ असं तयार झालं आहे. आता ह्याचे आपण आहे ना एक लहान लहान बॉल्स तयार करायचे आणि मग नंतर ते तळून घ्यायचे. तुम्हाला मी दाखवते बॉल कसे तयार करायचे. हे बघा, असे लय पण टाईट फिट करायचे नाहीत, मग आतमध्ये ना कच्चे राहतात. आणि लय पण मोठे करायचे नाहीत. असे एक छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे. तुम्ही डायरेक्ट पण तळू शकता असा, पण ते स्प्रेड होऊन जाते. त्यामुळे असे एक 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 बॉल केलेले बेटर. आणि नंतर एकदमच तळायला घ्यायचे. तुम्ही बघू शकता मी असे आता बारीक बारीक बॉल्स करून घेतलेले आहेत. आणि एक साईडला आता इथं तेल गरम करायला ठेवून घेतलं आहे. आता त्यात हे सगळे बॉल टाकायचे आणि तेल एकदम कडक तापल्यानंतर हे बॉल त्यात टाकायचे, म्हणजे क्रिस्पीनेस येतो आहे. तर तुम्ही बघू शकता आता मी ते तेलामध्ये तळते. त्याचे कशा प्रकारे तळून काढायचे ते मी तुम्हाला एकदा दाखवते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तळायचे, डीप फ्राय करायचे. तेल चांगलं कडक तापवलं की मगच त्यात सोडायचे, म्हणजे ते एकमेकाला चिटकत नाही. तुम्ही बघू शकता आता हे असे फ्राय झालेले आहेत. मी आता असे काढून घेते. तुम्ही बघू शकता मी असे ब्राऊन होईपर्यंत काढलेले आहेत. ते लाल दिसत नसल्यामुळे ते जरासं ब्राउनिश दिसत आहेत, कारण मी रेड कलर ॲड केलेला नाही आहे. आता अशा प्रकारे सगळे मंचुरियन आपण काढून तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मी आता हे असे बॉल काढून घेतलेत, तळून घेतलेत, क्रिस्पी झालेत. आता तुम्ही हे असेच शेजवान सोबत पण खाऊ शकता, सॉस सोबत पण खाऊ शकता. मी आता जरासं ग्रेव्ही करणार आहे, त्याच्यामध्ये शेजवान सॉस वगैरे ॲड करून ग्रेव्ही मंचुरियन करणार आहे. तुम्ही बघू शकता आता मी हे तेल ठेवलेलं आहे इथं बघा किचनवर. ते जे अगोदरच तेल होतं तळून घेतलेलं, त्यातलं थोडंसं तेल काढून घेतलं, त्यातच फोडणी द्यायची आहे. आता फोडणीमध्ये आपण काय काय घेणार आहे, मी जिऱ्याची फोडणी देते. जिरे, मोहरी नाही टाकायची, जिऱ्याची थोडी फोडणी द्यायची. जिरे तडतडले. आता त्याच्यामध्ये कांदा टाकते मी. थोडासा कांदा लाल झाला की त्याच्यामध्ये मग कोबी टाकायचा. ही साईडला मी इथं कॉर्नफ्लॉवरची थोडीशी प्युरी बनवून ठेवली. म्हणजे प्युरी म्हणजे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि पाणी त्याच्यात ॲड करून थोडंसं असं ग्रेव्हीसाठी ते करून ठेवलेलं आहे, म्हणजे ग्रेव्हीला थोडाफार घट्टपणा येतो. त्याच्यामध्ये आपण जास्त सॉसेस वगैरे ॲड करायचे नाही आहेत, फक्त शेजवान आणि टमॅटो सॉस. तुम्ही बघू शकता टमॅटो जास्त पण भाजायचा नाही आहे, जरा कचकचीतच ठेवायचं. आणि त्याच्यामध्ये नंतर मग हा आपला कोबी ॲड करायचा.
कोबी पण लय भाजायचा नाही, कचकचीतच ठेवायचा. असं जरासा भाजला की त्याच्यामध्ये आता आपण सॉस वगैरे ऍड करूया. आता यात मी 2 चमचे शेजवान टाकते, तसंच 2 चमचे सॉस टाकायचं आहे. टोमॅटो केचप टाकणार आहे, तुम्ही बघू शकता अंदाजाने. जास्त पण सॉस टाकायचं नाही, गोड पण नाही तो. बस एवढंच टाकलं, जास्त नाही टाकायचं. तिखट हवं असेल त्या हिशोबाने टाकायचं. आणि थोडंसं लाल मिरची पावडर टाक तिखटपणासाठी आणि कलर रेड येण्यासाठी थोडीशी टाकले, जास्त नाही टाकलेली. आणि हे हलवून घ्यायचंय. हलवलं की ह्याच्यामध्ये आता थोडंसं चवीनुसार मीठ घालायचीच गरज नाही, कारण की शेजवानमध्ये मीठ असते. तुम्ही टेस्ट करून घालू शकता. आता हे बघू शकता तुम्ही, कॉर्नफ्लॉवरचं मी पाण्यात ऍड करून असं हे करून घेतलंय मिक्स. आता हे त्याच्यामध्ये ऍड करायचं, जेणेकरून त्याला ग्रेव्हीला घट्टपणा येईल. 2 मिनिटं असं हलवायचं, लगेच घट्ट येते. थोडं पाणी ऍड करायचं, कारण की आपण मंचुरियनचे बॉल खूप जास्त बनवले. आता यात आपण मंचुरियन बॉल्स टाकून घ्यायचे आहेत आणि 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. मग आपलं रेडी आहे. तर तुम्ही बघू शकता, हे अशा प्रकारे ग्रेव्ही मंचुरियन तयार झालेलं आहे. आणि मी खाऊन पण बघितलंय, टेस्टला पण खूप चांगले झाले. तर आता इथेच मी माझा व्हिडिओ संपवते. आणि माझे व्हिडिओ आणि पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि प्रेस द बेल आयकॉन फॉर मोर व्हिडिओज.